2 वर्ष जनसेवेची, 2 वर्ष विकासाची. लोकनेते खासदार निलेशजी लंके यांच्या कार्याचा प्रवास. 4 जून 2024 ते 4 जून 2026. 4 जून 2024. अहिल्यानगरच्या जनतेनं एक निर्णय घेतला. तो केवळ खासदार निवडण्याचा निर्णय नव्हता. तो होता आपल्या प्रश्नांसाठी लढणारा प्रतिनिधी दिल्लीत पाठवण्याचा. सामान्य कुटुंबातून आलेला, गावागावाच्या जनतेशी नाळ जोडून ठेवणारा, संघर्षातून घडलेला नेता. लोकनेते खासदार निलेशजी लंके. संसदेत अहिल्यानगरचा आवाज. दिल्लीच्या संसदेत पोहोचल्यानंतर निलेशजी लंके यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचं काम सुरू केलं. शेती, पाणी, रस्ते, रेल्वे, आरोग्य, शिक्षण, रोजगार, घरकुल, सामाजिक न्याय या सर्व विषयांवर त्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले. अहिल्यानगरच्या जनतेचा आवाज संसदेच्या सभागृहात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. महामार्गांसाठी संघर्ष. अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाचा कणा म्हणजे रस्ते. वर्षानुवर्ष रखडलेला नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग हा जिल्ह्याच्या जनतेसाठी वेदनेचा विषय बनला होता. अपघात, वाहतुकीचा खोळंबा, व्यापाराला अडथळे हा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार निलेशजी लंके यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. पत्रव्यवहार केला, अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला आणि गरज पडल्यावर बेमुदत उपोषणही केलं. या संघर्षानंतर महामार्गाच्या कामांना गती मिळाली आणि 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हा महामार्ग पूर्णत्वास जावा यासाठी आजही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. नगर कल्याण महामार्ग. नगर कल्याण महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामातील त्रुटी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. दर्जेदार आणि सुरक्षित रस्ते हा जनतेचा अधिकार आहे, ही भूमिका त्यांनी कायम ठेवली. नगर जामखेड महामार्ग. नगर जामखेड महामार्गाच्या कामांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आलं. कामे गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला. ग्रीनफील्ड महामार्गांचे जाळे. पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड महामार्गाच्या प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आलं. तसेच नाशिक, नगर, सोलापूर, अक्कलकोट ग्रीनफील्ड महामार्गाच्या प्रक्रियेलाही चालना मिळत असून भविष्यात या मार्गामुळे संपूर्ण प्रदेशाच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. अपघातमुक्त रस्त्यांसाठी प्रयत्न. राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात प्रवण ठिकाणांची माहिती संबंधित विभागांकडे सातत्याने मांडण्यात आली. विविध ठिकाणी उड्डाणपूल, अंडरपास आणि सुरक्षा उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्यात आला. नागरिकांचा जीव सुरक्षित राहावा हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश राहिला. रेल्वे विकासासाठी पाठपुरावा. अरणगाव रेल्वे उड्डाणपूल पूर्णत्वास येण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. नगर पुणे वंदे भारत रेल्वे सेवेसंदर्भात नागरिकांच्या अपेक्षा आणि मागण्या पुढे मांडण्यात आल्या. नगर पुणे इंटरसिटी रेल्वेचे स्वप्न साकार व्हावे यासाठी DPR प्रक्रियेबाबत पाठपुरावा करण्यात आला. अहिल्यानगरला अधिक सक्षम रेल्वे संपर्क मिळावा यासाठी रेल्वे मंत्रालयाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला. आरोग्य क्षेत्रातील मोठी झेप. आरोग्य हा सर्वसामान्य माणसाचा जिव्हाळ्याचा विषय. खासदार निलेशजी लंके यांनी अनेक वेळा केंद्रीय आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन अहिल्यानगर जिल्ह्याच्या आरोग्यविषयक प्रश्नांकडे लक्ष वेधलं. लोकसभेच्या 0 प्रहरात अहिल्यानगरसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची गरज ठामपणे मांडली. या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि आज अहिल्यानगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात होतीये. जिल्ह्यासाठी कर्करोग उपचार केंद्राची मागणीही त्यांनी राष्ट्रीय स्तरावर मांडली. मोफत आरोग्य सेवा अभियान. हजारो नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
या उपक्रमांमुळे अनेक गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. जलजीवन मिशन आणि पाणी प्रश्न. ग्रामीण भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी जलजीवन मिशनच्या कामांवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात आले. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाला जबाबदार धरण्याचे काम सातत्याने सुरू राहिले. शेतकऱ्यांसाठी संघर्ष. दूध उत्पादक, कांदा उत्पादक, सोयाबीन उत्पादक, द्राक्ष उत्पादक, अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत आणि मंत्रालयांमध्ये सातत्याने मांडले. योग्य भाव, सिंचन, पीक विमा, कृषी विकास या विषयांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पारनेर कृषी प्रदर्शन. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धती आणि कृषी क्षेत्रातील नवसंकल्पनांची माहिती मिळावी यासाठी पारनेर येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनातून हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले. संकटात जनतेसोबत. अवकाळी पाऊस, वादळ, पूरस्थिती. संकटाच्या प्रत्येक क्षणी निलेशजी लंके जनतेसोबत उभे राहिले. प्रभावित भागांना भेटी दिल्या, मदत कार्याचा आढावा घेतला, प्रशासनाशी समन्वय साधला. पूर आणि अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना किराणा किटचे वाटप करून मदतीचा हात दिला. पंढरपूर वारीतील सेवाभाव. आषाढी वारी. लाखो वारकऱ्यांचा श्रद्धेचा प्रवास. या वारकऱ्यांसाठी अन्नछत्र, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था, वैद्यकीय मदत आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची सेवा दरवर्षी अखंड सुरू आहे. गड किल्ले संवर्धन मोहीम. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काळजात जपण्यासाठी आपला मावळाच्या माध्यमातून गड किल्ले संवर्धन मोहीम उभारण्यात आली. शिवनेरी, रामशेज, तिकोना, धर्मवीरगड, रायरेश्वर आणि अशा एकूण 14 ऐतिहासिक गड किल्ल्यांवर स्वच्छता, संवर्धन आणि जनजागृतीची कामं करण्यात आली. जनतेच्या दारी खासदार. दिल्लीतील संसद असो किंवा गावातील चौक, निलेशजी लंके यांचा प्रवास जनतेसोबतच राहिलाय. गावोगावी दौरे, जनता दरबार, अधिकाऱ्यांसोबत बैठका, नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण हे कार्य सातत्याने सुरू राहिलं. 2 वर्ष संघर्षाची, सेवेची, विकासाची आणि जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याची. संसदेपासून गावच्या वेशीपर्यंत, महामार्गांपासून शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत, रुग्णसेवेपासून वारकऱ्यांच्या सेवेपर्यंत आणि गड किल्ल्यांच्या संवर्धनापर्यंत लोकनेते खासदार निलेशजी लंके यांनी जनतेसाठी काम करण्याचा प्रयत्न अखंड सुरू ठेवलाय. जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास आणि सेवेसाठी अखंड प्रवास हेच आहे खासदार निलेशजी लंके यांच्या 2 वर्षांच्या कार्याचे सार.